हॅलो, वेलकम बॅक टू प्रियंकाज व्लॉग. आणि आज आहे सोमवार. तर वातावरण आज खूप बदललेलं आहे कालपासून आणि मला झालेली आहे सर्दी. तर चला आता उर्वीचे पप्पा गेलेले आहेत शाळेमध्ये आणि आता मी माझ्या रुटीन आहे त्याला सुरुवात करते. तर आवाज माझा खूप बदललेला आहे, सर्दी झालेली मला आणि घसा पण थोडासा हे झालेला आहे. तर आज मी मस्त आता काहीतरी असं छान बेक करते आणि चला तर मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करते. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बोलली की झणझणीत असं काहीतरी बेत करायचं आहे मला मस्त. तर बघा आता मी ना बनवणार इथे की उसळची भाजी. आणि उसळ घेतली आहे, त्यात थोडंसं पाणी टाकलं आणि मीठ आणि थोडीशी हळद टाकली, मस्त लागते. ही शिजल्यानंतर आहे ना अशी देखील खाल्ली ना तरी खूप छान लागते. मी नेहमी असंच करत असते, जेव्हा शिजली की 2-3 घास उसळची खाते, कारण मस्त लागते एकदम. आणि तुम्ही जर डाएट फॉलो करत असाल ना तर तुम्ही अशी मोड आलेले कडधान्य उसळ वगैरे ना खाल्ली ना तर खूप मस्त लागते. तर इथे मला ना गावरान पद्धतीने ना काळी मटकीची भाजी बनवायची होती उसळ. तर मी काय केलं, 2 कांदे ना गॅसवरतीच डायरेक्ट भाजून घेतले. त्यानंतर भाजल्यानंतर हे कांदे भाजून झाले आणि मग मी खोबरं घेतलं, थोडंसं किसलं खोबरं. जास्त नाही टाकलं मी खोबरं, कारण भाजी खूप घट्ट होऊन जाते आणि मला भाजी घट्ट नको होती, थोडीशी अशी आपली पातळच, म्हणजे आपल्याला जास्त घट्ट झाली की ती खाल्ल्या जात नाही अशी. मग मी थोडीशी पातळ केली, थोडंसं खोबरं किसून घेतलं आणि मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी काळी रशाची भाजी कोणतीही बनवायची असेल ना तर मी अशाच पद्धतीने बनवते. तर इकडे बघा आता मी कोथिंबीर घेतली थोडीशी आणि कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, भाजलेले कांदे, खोबरं, धने नाही टाकले मी, कारण मी कोथिंबीर घेतली ना म्हणून मी धने नाही टाकले. जर तुम्हाला घ्यायचे असेल ना तर तुम्ही धने पण घेऊ शकता, भारी लागतात. धने आणि खोबरं असं भाजून आणि वाटून घ्यायचं पहिले, त्यानंतर आपलं बाकीचे कांदे वगैरे वाटून घ्यायचं, हे मिक्स करून एकत्र मिश्रण करून ते वाटून घ्यायचं. तर मी आता इथे काय केलं, नेहमी मी ना थोडंसं तेल टाकून एकदा सगळं हे कांदा, कोथिंबीर, लसूण, अद्रक हे सगळं ना भाजून घेते तेलामध्ये, थोडंसं असं फ्राय करून घेते, त्यानंतर वाटून घेते मी हे. पण आज मी काय केलं, डायरेक्ट म्हणजे कांदे भाजलेले ते सगळे ना कच्चंच डायरेक्ट मी वाटून घेतलं. अशी पण छान टेस्ट येते आणि तसं तेलात फ्राय करून घेतलं तरी तशी पण छान येते. भाजले कसंही केलं तरी मस्तच टेस्ट येते. फक्त एकदा माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. ह्या पद्धतीने जर तुम्ही चिकन मटन जरी बनवलं ना तरी ते खूप सुंदर, खूप मस्त लागतं, खूप टेस्ट छान येते. आणि माझी बहीण आई हे मला नेहमी सांगत असतं की तुला काळ्या रशाच्या म्हणजे भाज्या खूप छान जमतात, तू खूप छान बनवते, अशा आम्हाला जमतच नाही. आई मला नेहमी, मी तिकडे जर गेली ना तर नेहमी मला बोलत असते की तुझ्या हाताची सार, म्हणजे आपण बोलतो ना कटाची आमटी, ती बनवत जा सण वगैरे काही असलं तर, किंवा मग काळी अशी उसळची भाजी किंवा आपल्या ज्या डुबुक वड्या असतात त्या तुझ्या हाताने बनव, मस्त छान टेस्ट येते. तू जशा पद्धतीने बनवते ना तसं मला किती तुझ्यासारखं फॉलो केलं तरी जमत नाही, असं आई नेहमी मला म्हणत असते. तर बघा आता मी इथे कढईमध्ये ना तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर काय करणार आहे मी आता, व्यवस्थित असं तेल, कढई गरम होऊन द्यायची, नंतर तेल टाकायचं. आणि कसं आहे, जास्त तेल जर व्यवस्थित गरम नसेल ना तर आपला मसाला जो आहे ना तो पण व्यवस्थित असं भाजला जात नाही, परतला जात नाही. मग आपण नंतर असं विचार करतो की मी इतके सगळे मसाले टाकून पण माझ्या याला टेस्ट का नाही आली. तर तुम्ही जे बेसिक आहे ना, म्हणजे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं, त्यानंतरच आपला जो काही मसाला आहे आपण बनवलेला तो टाकून घ्यायचा. कढीपत्ता टाकला, कढीपत्ता असं तुम्ही तेलात टाका, मस्त छान असं त्याचा सुगंध उतरतो. आणि त्यानंतर हा बघा पूर्ण असं काळा वाटण्याचा मसाला माझा झालेला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना तर खूप मस्त आणि खूप इझी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही माझ्या पद्धतीने बनवलेली भाजी खूप छान झाली. इथे मी मसाला घेतला. आता इथे सांगते मी तुम्हाला, जेव्हा आपण मसाला टाकतो ना तर काय करायचं, व्यवस्थित असं त्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आधी, त्यानंतर मसाले ॲड करायचे, तुमच्याकडे जे मसाले असतील ते. आता इथे काय झालं, मी नेहमी हिरव्या मिरच्या टाकते पण मी ते हिरवी मिरची नाही टाकली, मी ते
टाकली आहे डायरेक्ट. आता मी लाल तिखट वगैरे आणि बाकीचे मसाले टाकणार आहे. तुम्ही हिरवी मिरची टाकली तरी चालेल आणि त्यानंतर लाल तिखट वगैरे असं बाकीचे मसाले टाकले तरी चालेल असं, किंवा फक्त हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये बनवले तरी चालेल. म्हणजे हे कांदे भाजून त्यात हिरवी मिरची टाकून असं देखील चालेल. तर इथे माझ्याकडे ना हा काळा मसाला आहे आणि लाल तिखट थोडंसं टाकलं. लाल तिखट जास्त मला तिखट नको होती. तुम्हाला जर तुम्ही खूप झणझणीत खाणारे असाल तर तुम्ही लाल तिखटचं प्रमाण वाढवू शकता. माझी मिरची तिखटच आहे त्यामुळे मी जरा बेतातच टाकली, म्हटले जास्त तिखट नको व्हायला. आणि हे बघा आता व्यवस्थित असा मसाला सगळे असं एकजीव करून आणि परतून घ्यायचं आहे. बघा आता तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे. हे मेन असतं जेव्हा आपण असे झणझणीत गावरान पद्धतीने जेव्हा अशा भाज्या बनवतो ना, कुठलीही असो, व्हेज असो किंवा नॉनव्हेजची, तर छान असा मसाला परतला गेला पाहिजे आणि तेल सुटलं पाहिजे. जेव्हा तेल सुटतं ना तेव्हा तुमच्या भाजीला खूप अशी मस्त टेस्ट येते. आणि त्यानंतर मसाला परतल्यानंतर इथे मी शिजलेली उसळ मटकी टाकून घेतली आणि ही मटकी पण आहे ना एक 5 मिनटं आहे ना झाकण ठेवून व्यवस्थित त्याला पूर्ण मसाला असा लागेल, ती मसाल्यात पूर्ण मुरल्या जाईल अशा पद्धतीने तुम्ही त्याला झाकण ठेवायचं आणि 5 मिनटं त्याला वाफवून द्यायचं. मी नेहमी असंच करत असते. झाकण ठेवून 5 मिनटं असं कुठलीही भाजी असू त्याला 5 मिनटं वाफवून देते, त्याने छान अजून टेस्ट उतरते. हे बघा मी असं 5 मिनटं झाकण ठेवला आणि आता 5 मिनटांनी इकडे तुम्ही बघू शकता आपली मटकी पूर्ण भाजी मसाल्यात मुरलेली आहे. आणि हे जे मी वाटण केलं होतं ना त्यातच पाणी टाकून थोडंसं, आणि हे पाणी टाकले त्यात मीठ नाही टाकलं मी, कारण मटकी शिजवताना मी मीठ टाकलं होतं. आता जेव्हा मला मीठ जर नंतर वाटलं असं कमी आहे तर मी ॲड करून घेईल, कारण मटकी शिजवतानाच मी मीठ जास्त टाकलेलं होतं. आणि मग जे मटकी शिजवलेलं पाणी मी यात टाकलं आणि आता छान अशी याला मी उकळी येऊन देणार आहे. व्यवस्थित उकळी देखील गरजेची आहे. आपण काय करतो, भाजी बनवतो, थोडीशी उकळी यायला समजलं की आपण काय करतो, लगेच गॅस बंद करतो. आपल्याला असं वाटतं की काही बायकांचं असं असतं की तवंग त्याचा निघून जाईल, तर असं काही नाही. व्यवस्थित अशी भाजी शिजून द्यायची आहे. माझा बघा आहे तसाच तवंग राहिलेला आहे, काही कमी जास्त झालेला नाही आहे. हे बघा गावरान मस्त अशी गावरान पद्धतीची मी उसळ बनवलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. इकडे मी घेतलं कणिक मळायला, भाजी झाली आणि कणिक मळायला घेतलं. कणिक मळताना पण काय करायचं, एकदम पटकन असं, म्हणजे खूप जास्त पाणी टाकायचं नाही. काय होतं मग पीठ खूप पातळ होऊन जातं आणि मग आपल्याला टाकपीठ हे करता आहे ना, पीठ पण जास्त होऊन जातं आपल्याकडून आणि टाईम पण लागून जातो पीठ मळायला. त्यामुळे ना सुरुवातीलाच थोडं पीठ टाकलं ना की मग बरं पडतं. काही गहू असे असतात ना की ते पाणी कमी घेतात, काही गहू असे असतात की ते जास्त घेतात. पण सुरुवातीलाच आपण जरा थोडं पाणी टाकून मळत गेलो ना तर मग आपल्याला ते सोयीस्कर होतं चपात्या बनवताना. नाहीतर मग खूप पातळ पीठ झालं की मग पोळ्या लाटताना पण खूप प्रॉब्लेम होऊन जातो. मग पीठ सगळं लाटण्याला चिटकून जातं. त्यामुळे ना अशा बेसिक जास्त टिप्स आहे ना त्या फॉलो करायला पाहिजे. काय करता, पाणी टाकता आधी घमेल्यामध्ये, मीठ टाकता, त्यानंतर मग पीठ टाकता वरतून. असं नाही करायचं. पीठ, मीठ आणि नंतर वरतून थोडं पाणी जसं लागेल तसं करायचं. भरपूर बायकांचं मी बघितलेलं आहे की आधी पाणी परातीत टाकतात, नंतर मग वरतून पीठ आणि मीठ टाकता आणि मग मळून घेता, असं करतात. पण काय होतं मग तो नवशिक्या असतात ना मुली, त्यांना मग अंदाज येत नाही. आधीच पीठच टाकायचं, मग नंतर पाणी टाकून हे करायचं. ते झालं आणि इथे माझ्याकडे मिक्स सीड्स आहेत आणि आता ह्या मी मिक्स सीड्स भाजून घेते आहे. तर बघा ह्या मिक्स सीड्सचे तुम्ही ना लाडू पण बनवू शकता, शेंगदाणे टाकून, ड्रायफ्रूट्स अजून टाकून. आणि वेट लॉससाठी तर हे मिक्स सीड्स खूपच फायदेशीर आहे. असे भाजून आणि तुम्ही जर खाल्ले ना तर वेट लॉस तुमचा नक्कीच कमी होईल. याच्यात अळशी आहे, आपले पंपकिन सीड्स आहे, सनफ्लावर सीड्स आहेत, हे खूप फायदेशीर असतात आणि तुम्हाला वेट लॉससाठी तर अजूनच फायदेशीर आहे. तर मी हे सगळे भाजून घेत होती.
तर अशा पद्धतीने. आणि हो, माझं असं झालं आहे की वॉच टाईम खूप माझा कमी झालेला आहे. मला काय करावं कळतच नाही आहे. इकडे बघा, आता संध्याकाळच्या वेळी ना मी उर्वीचा अभ्यास घेते. तर तिला अशी ना ABCD काढून देते मी टिपक्या टिपक्यांची, आणि नंतर ती त्याच्यावर गिरवत असते. अशा पद्धतीने तिचा अभ्यास मी घेत असते. तर ही अजून लहान आहे, 3.5 वर्षाची आहे, पण तरी पण ती छान करते. अशा पद्धतीने तिचा अभ्यास रात्रीचा चालू असतो. तिला भरपूर काही काही शिकवले, आता तिला खूप काही काही येतं. तर चला, आता मी व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.